Welcome to Niti IAS, an institution for UPSC or MPSC studies. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीति IAS मध्ये आपलं स्वागत आहे. MPSC प्रिलिम्स 2025 च्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं लेक्चर आहे. या लेक्चर मध्ये आपण काय करतोय 2011 पासून 2024 पर्यंत म्हणजे 1 डिसेंबरला जी पूर्व परीक्षा झाली तर या एक 10-11 वर्षांच्या प्रश्नांचं ॲनालिसिस सगळ्यात महत्त्वाचं काय आपण ट्रेंड ॲनालिसिस करतोय. म्हणजे प्रश्न आले कसे अगदी सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज त्याच्यामध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन आणि ट्रेंडचं ॲनालिसिस लक्षात ठेवा. सिलेबस मी तुम्हाला पुढे दाखवतोयच आणि हे जे ॲनालिसिस असेल तर पेपर 1चा आहे म्हणजे आपला जो GSचा पेपर आहे पेपर 1 की जो ट्रॅडिशनल सब्जेक्टवाला आहे तर त्या पेपरमधले जे विविध विषय आहेत तर त्या विषयातल्या प्रत्येक अभ्यास घटकांवरती किती प्रश्न आलेत कधीपासून 2011 पासून 2024 पर्यंत. आता खरं तर 2011 पर्यंत जायची गरज नाही, आपण करतोय 2013 पासून. म्हणजे सर्वसामान्यपणे जर का तुम्ही क्वेश्चन अनालिसिसची पुस्तकं पाहिली असतील तर त्याचं डिझायनिंग 2011 पासून 2024 पर्यंतच आहे. 11 आणि 12 या 2 वर्षामध्ये MPSCच्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नांचा जर का तुम्ही अभ्यास केला तर सरळ सरळ ते सर्व प्रश्न जे आहेत तर अगदी वन लाइनर स्वरूपाचे आहेत, त्याला जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. जर का तुम्हाला काही फॅक्च्युअल डाटा माहीत असेल काही फॅक्ट माहीत असतील तर तुम्ही त्या प्रश्नाच्या अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. परंतु 2013 नंतर MPSCचा बदललेला पॅटर्न आणि त्या अनुषंगानं MPSCची प्रश्न विचारण्याची बदललेली पद्धत तर त्याच्यामुळं 2013 पासून ते अगदी 2024 पर्यंतच्या प्रश्नांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. याशिवाय अजून एक चांगली गुड न्यूज म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरती 2011 पासून 2025 पर्यंत MPSC पूर्व आणि मुख्य परीक्षेतल्या पॉलिटीच्या PYQचं अनालिसिस करतोय. जवळजवळ ते 3000 प्रश्न आहेत. तुम्ही जर का ती सिरीज पाहत नसाल तर पहा आणि जर का कोणाला हवे असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता हे सगळं अनालिसिस करत असताना आपल्याला 2 महत्त्वाचे घटक याच्यामधून बाहेर येतील. कुठले कुठले? आता ज्यावेळेस मी म्हणतोय की सब्जेक्ट वाईज आणि सब्जेक्ट मधल्या टॉपिक वाईज म्हणजे सब्जेक्ट वाईज म्हणजे कसं हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, करंट अफेअर्स ओके हे सब्जेक्ट झाले. आता या सब्जेक्टमधले काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. उदाहरणार्थ जर का पॉलिटीच्या बाबतीत बघायचं झालं तर घटना निर्मिती आणि घटनेचे वैशिष्ट्य याच्यावरती 2011 पासून 2024 पर्यंत जवळजवळ आयोगाने 25 प्रश्न विचारलेले आहेत आणि प्रश्नांची संख्या सर्वाधिक आहे हे लक्षात ठेवा. तर असे कोणते महत्त्वाचे घटक आहेत की ज्याच्यावरती आयोग सातत्याने प्रश्न विचारतोय आणि या 2025 मध्ये होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी सुद्धा आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तर मी जे म्हणतो ना की ट्रेंड आयोगाचा कसा चाललाय हे जर का जाणून घ्यायचं असेल तर हे क्लासिफिकेशन प्रश्नांचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने एक महत्त्वाचं लेक्चर आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्या ज्या घटना घडामोडींना 50 वर्ष 75 वर्ष 100 वर्ष आणि 150 वर्ष पूर्ण झालेले असतात आयोग त्याच्यावरती सुद्धा सातत्यानं प्रश्न विचारतोय. उदाहरणार्थ भारताच्या राज्यघटनेच्या अंमलबजावणीला 75 वर्ष पूर्ण झालेत, सातत्याने त्याच्यावरती प्रश्न येतात. सुप्रीम कोर्टाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झालेत, त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. प्लॅनिंग कमिशन आता ते जरी म्हणजे अस्तित्वात नसलं तरी त्याला स्थापन होऊन सुद्धा 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आयोगाने त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. आता ह्या प्लॅनिंग कमिशनचा प्रश्न जो आहे एक वेळ तुम्हाला त्याच्या स्थापनेबद्दल पॉलिटीच्या अप्रोचने विचारला जाऊ शकतो किंवा जर का इकॉनॉमिक्सच्या अप्रोचने विचारला जात असेल तर ते आपल्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्याच्यावरती ते प्रश्न विचारतील. मग ते असे विचारतील की प्लॅनिंग कमिशनची जागा कोणी घेतली, जर का नीती आयोगाने ती जागा घेतली असेल तर नीती आयोगाचं कार्य काय आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वप्रथम आपण काय करू थोडंसं डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. सामान्य अध्ययन पेपर 1 बघा. आता हा जो पेपर आहे सामान्य अध्ययनाचा या पेपरचे मार्क्स तुमच्या मेरिटसाठी पकडले जातात आणि जो आपला दुसरा पेपर आहे CSATचा सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट याचे काय मार्क पकडले जात नाहीत. हा क्वालिफाय स्वरूपाचा झालेला आहे सध्या. तर या पेपरचं स्वरूप जर का पाहायचं झालं तर अगदी खूप साधं सोपं सरळ आहे. UPSCची तुलना करता जर का UPSCचा CSATचा पेपर तुम्ही पाहिला आणि MPSCचा CSATचा पेपर जर का तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसेल. CSAT बद्दल आज आपण बोलणार नाहीये. CSATचं डिवायडेशन तुम्हाला माहीतच असेल. जर का तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर 79 प्रश्न आहेत CSATचे, 50 कॉम्प्रिहेन्शनचे आहेत, 25 मॅथ्स रिजनिंग 30 मॅथ्स रिजनिंग पैकी 5 डिसिजन मेकिंग आणि राहिलेले जे 25 आहेत तर मग तुमचं मॅथ्स आणि रिजनिंग हे जे 5 डिसिजन मेकिंगचे प्रश्न आहेत तर याला निगेटिव्ह मार्किंग नसतं हे लक्षात ठेवा. आता हे जे डिसिजन मेकिंगचे प्रश्न आहेत ना याचा जर का तुम्ही MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार अभ्यासाला सुरुवात केली असेल तर या 5 प्रश्नाचा तुम्हाला म्हणजे हे जे आहे उपयोग जो आहे तर तो GSच्या पेपर 4 मध्ये होणार आहे मुख्य परीक्षेचा की जो 250 मार्काचा पेपर आहे इथिक्सचा.
इथिक्समध्ये तुम्हाला केस स्टडीचा अभ्यास करायचा 130 मार्कांना, हे लक्षात ठेवा. 130 आउट ऑफ 250 पैकी 130 मार्काच्या केस स्टडी असतील. ह्या सीसॅटच्या पेपरमध्ये जे शेवटचे 5 प्रश्न दिले जात आहेत, तर तुम्हाला एक कंडिशन दिली जाते की फॉर एक्झाम्पल कुठेतरी कोणत्या तरी भागात नैसर्गिक आपत्ती आली आहे, तुम्ही अधिकारी आहात किंवा तुम्ही त्या भागाचे जिल्हाधिकारी आहात किंवा तुम्ही त्या भागाचे तहसीलदार आहात, तर तुम्ही पहिले ॲक्शन काय घ्याल. ओके, तर असे आणि मग त्यांनी खाली दिलेलं असतं की पहिल्यांदा गव्हर्नमेंट ऑफ म्हणजे जे महाराष्ट्र राज्य सरकार आहे त्यांना कॉन्टॅक्ट करीन, किंवा जे पालकमंत्री आहेत त्यांना बोलीन, किंवा जे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे जिल्हाधिकारी असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे असते जिल्हाधिकाऱ्याकडे, किंवा मी त्या फोर्सला मी तिथे उतरायला सांगेन. त्याच्यातून तुम्हाला अचूक पर्याय निवडायचा असतो. हे सीसॅटचे 5 प्रश्न. इथिक्समध्ये सुद्धा असेच सिनारिओ दिलेले असतात, फक्त तुम्हाला त्याचं व्यवस्थितपणे डिस्क्रिप्टिव्ह मेथडनं म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे सीसॅट इथिक्स काय तुम्ही नव्याने सोडवत नाहीये, परंतु त्याच्यातले जे काही थिंकर्स आहेत, ओके, ते थिंकर्स तुम्हाला नव्याने अभ्यास करावे लागतील. बाकी हे सीसॅट आपण डिसिजन मेकिंग तर सुरुवातीपासूनच करून आलोय. आणि जर का आपण MPSC करत असेल आपली डिसिजन पॉवर जास्तच असते, त्याच्याबद्दल काय बोललं नको. आता बघा, हा जो GSचा पेपर आहे ना, पेपर 1 राज्यसेवेबद्दल बोलतोय, 100 प्रश्न असतील याच्यामध्ये, 200 मार्क आहेत. अनिवार्य पेपर आहे म्हणजे कंपल्सरी स्वरूपाचा पेपर आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की स्टेट बोर्डमधून प्रश्न येतात याचा अर्थ या पेपरचा दर्जा 10वी किंवा 12वी असेल. नाही, या पेपरचा दर्जा आहे पदवी, हे लक्षात ठेवा. हे अतिशय महत्त्वाचं आहे, बऱ्याचशा जणांना हे समजत नाहीये. म्हणजे पेपर जो सेट केला जाईल त्याचं जे स्टँडर्ड आहे तर ते पदवी लेवलचं स्टँडर्ड असेल. म्हणजे ग्रॅज्युएशनला तुम्हाला जेवढा अभ्यास करावा लागतो किंवा जसा अभ्यास करावा लागतो आणि मग तुम्ही प्रश्न ते सोडवता, तर त्या पद्धतीचा आणि तसा अभ्यास तुम्हाला GS1चा पेपर सोडवण्यासाठी केला जातोय. हा पेपर आहे हे काय सांगायची गरज नाही तुम्हाला, ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये असतो, मराठी आणि इंग्लिश बायलिंग्वलमध्ये उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नीती आयोगची टेस्ट सिरीज जी आहे ह्या प्रिलिम्स 2025 साठीची, तर ती टेस्ट सिरीज सुद्धा बायलिंग्वल आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात. जर का तुम्हाला त्या टेस्ट द्यायची असेल, त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल, तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव कमेंट करा. अदरवाईज नीती आयोगच्या ऑफिसला सदाशिव पेठेतला एकदा भेट द्या, किंवा मग तुम्ही ऑनलाईन सुद्धा संपर्क साधू शकता. नकारात्मक गुण पद्धती आहे, आधी 1/3 होती, UPSCला 1/3 आहे, MPSCला त्यांनी 1/4 केलेली आहे, 25%. म्हणजे जर का तुमचे 4 प्रश्न चुकले तर बरोबर आलेला 1 प्रश्न त्याच्यातून मायनस केला जाईल. सर्व प्रश्न आवश्यक आहेत. म्हणजे आयोगाने असं सांगितलं नाही की 100च्या 100 सोडवाच. आयोग काय म्हणते, तुम्हाला जितके सोडवायचे तेवढे सोडवा, मेरिट आम्ही लावू. ओके, आणि लक्षात हे थोडंसं लक्षात घ्या. म्हणजे कंपल्सरी आहेत प्रश्न, 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. 100 प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला 200 पैकी मार्क मिळतील आणि त्या मिळालेल्या मार्कांवरती ह्या प्रिलिम्सचं मेरिट लागेल. हे समजलं? हा सिनेरिओ क्लिअर झालाच असेल. आता आपण जाऊया पुढं की जो आपल्याला भाग बघायचा आहे आणि ज्याचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. पहिल्यांदा आपण आयोगाने जसा सिलेबस दिलाय तर तो सिलेबस एकदा पाहून घेऊया. आता हा बऱ्याचशा जणांचा पाठ झाला असेल, याच्यात काय सांगण्यासारखं नाही आहे, तरीसुद्धा एकदा तुमच्या डोळ्याखालून जाऊ द्या, किंवा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसे सिलेबसच्या टॉपिकवरती प्रश्न येतात. हे फक्त टॉपिक लक्षात ठेवा. पहिला टॉपिक आहे चालू घडामोडीचा, करंट अफेअर्स. बघा, म्हणजे मागच्या 2 वर्षाच्या करंट अफेअर्सचा जर का म्हणजे MPSCच्या सगळ्याच पेपरच्या करंट अफेअर्सचा जर का तुम्ही अभ्यास केला, पेपर आउट म्हणजे ते करंट अफेअरच्या क्वेश्चनना थोडेसे आउट ऑफ द बॉक्स जात आहेत, बरोबर. म्हणजे मी असं म्हणतो की आयोगाला माहीत असेल की मुलं या करंट अफेअरच्या पुस्तकातून अभ्यास करतायत किंवा हे मॅगझिन वाचतायत, हे सोर्स त्यांचे आहेत, तर त्या सोर्सच्या बाहेर प्रश्न जायला लागलेले आहेत. म्हणजे एवढे नाही जायला लागले पण जायला लागलेले आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे न्यूजपेपर वाचणं याच्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवा. म्हणजे जर का तुम्ही मराठी वाचणार असाल तर लोकसत्तासारखा दर्जेदार पेपर आहे. जर का तुम्ही इंडियन एक्सप्रेस वाचणार असाल म्हणजे इंग्लिशमधून वाचणार असाल तर इंडियन एक्सप्रेस आहे, द हिंदू आहे. तर द हिंदू बऱ्याच जणांना झेपत नाहीये, तर द हिंदू तुम्ही वाचत नसाल तर मग इंडियन एक्सप्रेस वाचा. इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता हे एकाच प्रकाशनाचे 2 पेपर आहेत. त्याच्यामुळं काही गोष्टी इंडियन एक्सप्रेसमधल्या तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करून लोकसत्तामध्ये दिसतील. त्याच्यामुळं तुम्हाला लिहिण्यासाठी सुद्धा बराचसा डाटा किंवा कॉन्टेंट त्याच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो. त्याच्यामुळे कुठला तरी एक मराठी स्टँडर्ड पेपर आणि कुठला तरी एक इंग्लिश स्टँडर्ड पेपर तुम्हाला जसं झेपेल तसं तुम्ही ते वाचू शकता, ते गरजेचं आहे. आणि जर का न्यूजपेपर वाचले नाही तर तुम्हाला करंट अफेअर्सचा ऐनवेळी जास्तीचा लोड येऊ शकतो. जर का तुम्ही डेली न्यूजपेपर वाचत असाल तर ते तुमच्यासाठी बेनिफिशियल ठरू शकतं. कसं, एखादा टॉपिक आहे चर्चेतला, उदाहरणार्थ आता राज्यपालाचा इश्यू मागच्या 1-2 महिन्यापासून चर्चेत होता. मग राज्यपालाबद्दलच्या घटनात्मक तरतुदी, मग तमिळनाडूचे मुख्यमंत्री का सुप्रीम कोर्टात गेले, मग सुप्रीम कोर्टानं काय डिसिजन दिलं, हे जर का तुम्हाला डेली बेसिसवरती माहीत असेल आणि तोच टॉपिक जर का तुम्ही GSला कनेक्ट केला आणि जर का तुमचा PSR ऑप्शनल असेल, PSRला कनेक्ट केला, एकतर तुमचे प्रीचा अभ्यास होऊन जाईल आणि
तुमचं मेन्स सुद्धा आन्सर रायटिंग त्याच्या माध्यमातून कव्हर होईल. त्याच्यामुळे कुठला तरी एक न्यूजपेपर तुम्ही वाचत चला. या चालू घडामोडीसाठी सुद्धा ते महत्त्वाचं आहे. त्यांनी सरळ काय म्हटलंय, राज्य, स्टेट, राष्ट्रीय, नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय, इंटरनॅशनल, या 3 प्रकारच्या चालू घडामोडी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतील. परंतु या 3 वरती प्रश्न विचारणारच असंही काही नाहीये, किंवा त्यांनी असं सांगितलं नाही की राज्यावरती 1 प्रश्न विचारेन, राष्ट्रीयवरती 2 विचारेन आणि आंतरराष्ट्रीयवरती 3 विचारेन, असं कुठलंही बंधन त्यांनी घातलं नाहीये. म्हणजे ते एकदम आंतरराष्ट्रीयवरती जास्त प्रश्न विचारू शकतात किंवा मग राज्यावरती एकही ते प्रश्न विचारू शकणार नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला तिन्ही टाईपच्या घडामोडी ज्या आहेत तर त्या कराव्या लागणार आहेत. दुसरा अभ्यासक्रमातला घटक आहे भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशासह. हे लक्षात ठेवा. म्हणजे महाराष्ट्रातले समाजसुधारक, धार्मिक किंवा सामाजिक सुधारणा चळवळी याच्यावरती प्रश्न येत आहेत. ओके, आता त्यांनी इथं फक्त भारताचा इतिहास म्हटलंय. ओके, मग भारताचा इतिहास म्हटल्यानंतर आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो, मग कुठला? तर आपल्याला एन्शियंट, मिडिएवल आणि मॉडर्न. आलं लक्षात? प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास. ओके, अगदी आत्तापर्यंत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भारतीय राष्ट्रीय चळवळ त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, तर हे 3 घटक जर का तुम्ही डिवाइड केले तर हे 3 घटक असे दिसत आहेत. भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये तुमचा एन्शियंट, मिडिएवल, मॉडर्न, भारतीय राष्ट्रीय चळवळ आणि मग महाराष्ट्र, असे घटक करा. आणि हे डिवायडेशन जे केलेलं आहे तर ते मी याच बेसिसवरती केलेलं आहे, तुम्हाला ते दिसेलच खाली. तिसरा अभ्यास घटक आहे भूगोल, महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल. ओके, महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल. हे लक्षात ठेवा. कुठला भूगोल विचारले त्यांनी? प्राकृतिक, फिजिकल जॉग्राफी, सोशल जॉग्राफी आणि इकॉनॉमिकल जॉग्राफी, हे 3 घटक महत्त्वाचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही जॉग्राफीचं डिवायडेशन कराल तर या बेसिसवरती करा. आणि ते कुठं कुठं करायचं आहे? महाराष्ट्र, भारत आणि जग. ओके, समजतं? हे लक्षात आलं? लक्षात. म्हणजे आता सपोज एखादा प्रश्न विचारला त्यांनी की वेगवेगळ्या शेती म्हणजे स्थलांतरित शेतीचे प्रकार आणि त्याची नावं. आता हे स्थलांतरित शेती फक्त जगातल्या इतर देशातच आहेत का? नाही, ते भारतात पण त्याची विविध नावं आहेत ना. त्याच्यामुळे तो प्रश्न जगाच्या भूगोलातही जातो आणि तो प्रश्न भारताच्या भूगोलातही जातो. त्याच्यामुळे हे थोडंसं लक्षात ठेवा जॉग्राफीच्या बाबतीत. चौथा पॉईंट आहे आपला पॉलिटीचा. भारत, महाराष्ट्र, राज्यशास्त्र, प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन आणि सार्वजनिक धोरण, हक्कविषयक प्रश्न, हे सगळे पॉईंट्स आहेत. या सगळ्या पॉईंट्सनुसारच तुम्ही अभ्यास करायचा आहे, हे लक्षात ठेवा. मागच्या वर्षी म्हणजे 2024च्या पूर्व परीक्षेमध्ये पंचायत राजवरती त्यांनी प्रश्न विचारला नव्हता, परंतु यावर्षी पंचायत राज थोडासा हॉट टॉपिक आहे. त्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? महाराष्ट्रातल्या पंचायत राजच्या निवडणुकाच झाल्या नाहीत. म्हणजे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या निवडणुका रखडलेल्या आहेत, कारण आरक्षण. ओके, आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात पेंडिंग होता आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की येणाऱ्या 3-4 महिन्यात तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे पंचायत राज थोडा चर्चेचा विषय आहे, थोडंसं याच्याबद्दल वाचून घ्या. बरोबर. बाकीचं सगळं काय वाचू? संविधानाच्या अंमलबजावणीला 75 वर्ष. त्याच्यामुळे हा एक हॉट टॉपिक आहे. ज्यावेळेस तुम्ही संविधान वाचता तर संविधान निर्मितीची प्रक्रिया, संविधानाची वैशिष्ट्ये, फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक ते पाहून घ्या थोडंसं. कशी तयार झाली, समित्या कोणत्या, 15-8 हे डिवायडेशन काय आहे, हे सगळं थोडंसं पाहून घ्या. कोण कुठल्या समितीचं अध्यक्ष होतं, कायदे. ओके, हे येतं का लक्षात? हे इथं करावं लागणार आहे तुम्हाला. ओके, प्रशासन, संसदेवरती त्यांनी 20 प्रश्न विचारले आत्तापर्यंत, 25 प्रश्न विचारले संसदेवरती. त्यामुळे संसद सगळे करून घ्या व्यवस्थित. संसद, राज्यसभा आणि लोकसभा आणि इलेक्शन, हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर पुढं आहे इकॉनॉमी. अरे त्यांनी सरळ इथं काय इकॉनॉमिक्स असं काय पेपरचं नाव दिलेलं नाहीये किंवा अभ्यास घटकाचं नाव त्यांनी दिलेलं नाहीये. त्यांनी काय म्हटलंय? आर्थिक सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. हा इकॉनॉमिक्सचा टॉपिक आहे. आर्थिक आणि सामाजिक विकास. ओके, आणि याच्यामध्येच तुम्हाला एक अजून पॉईंट टाकायचा आहे, मानव विकास, हे लक्षात ठेवा. आणि शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, दारिद्र्य, समावेशन, इन्क्लुजन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, वेगवेगळ्या योजना, म्हणजे त्या महिलांसाठी असतील, बालकांसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील किंवा सॅलरी घेणाऱ्या वर्गांसाठी असतील, तर त्या सगळ्या योजना ज्या आहेत तर या सामाजिक क्षेत्रातील उपक्रमात याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कधी कधी म्हणतो बघा आपण, एखादी स्कीम आली आहे, ती चर्चेत नव्हती परंतु आयोगाने त्याच्यावरती प्रश्न विचारलाय. तर कसा प्रश्न विचारला ते तुम्हाला सांगतो. एखादी योजना आहे, सपोज ती 10 वर्षापूर्वी लागू झाली आहे आणि 2025 मध्ये त्या योजनेला 10 वर्ष पूर्ण होत आहेत, तर ती योजना चर्चेत आहे.
कारण त्या योजनेने एक दशक पूर्ती केली किंवा एक 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि जर का एखाद्या योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेली असतील तर ती योजना त्याच्यामध्ये काही चेंजेस केले जातात किंवा ते नव्याने अजून एकदा त्याच्यावरती बजेटचं अलोकेशन जे आहे तर ते वाढवलं जातं, त्याच्यामुळे ती योजना पुन्हा एकदा ते चर्चेत असते. मग आपण काय म्हणतो, अरे ही योजना चर्चेत नव्हती, हा प्रश्न करंट अफेअरचा नाही आहे, आयोगाने कुठेतरी बाहेरचा प्रश्न विचारलाय, ते असं होतं. ओके, आयोग जर का जास्त मागे गेला एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत तर समजून जायचं की ती गोष्ट आत्ता म्हणजे ज्या वर्षी तुमची एक्झाम होणार आहे तर त्या वर्षी ती गोष्ट चर्चेला घेतलेली किंवा आलेली असते. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पर्यावरण, इन्व्हायरमेंट, पर्यावरण आणि परिस्थितिकी, जैवविविधता, हवामान बदल आणि यावरील सर्वसाधारण प्रश्न. याविषयी विशेष म्हणजे त्याच्यात काही तज्ज्ञ व्हायची गरज नाही आहे, म्हणजे हे वरवरचे प्रश्न असतील. आता ह्या पर्यावरणाचं थोडंसं वेटेज वाढलंय का, ॲग्री आणि फॉरेस्ट यांची प्री अगोदर वेगळी होत होती पण गेल्या 2 वर्षापासून त्यांची प्री सुद्धा या म्हणजे ह्याच्यातूनच होती. MPSC प्रिलिम्समध्येच त्यांची प्री वेगळी म्हणजे घेतली जाते. एकच पेपर आहे 4 सेवांसाठी, राज्यसेवा, ओके, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस. तर या 4 सर्व्हिसेससाठी आता एकच प्री होणार आहे. त्याच्यामुळं पर्यावरण, इन्व्हायरमेंटचं थोडंसं वेटेज जे आहे तर ते वाढलेलं आहे. त्याच्यामुळे याचा थोडासा चांगला अभ्यास करून घ्या. इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि हे क्लायमेट चेंज, हे 3च महत्त्वाचे टॉपिक्स आहेत आणि या 3च महत्त्वाच्या टॉपिकचा अभ्यास करा. याच्या पलीकडं आयोगाने आजपर्यंत प्रश्न विचारलेला नाही 2011 पासून 2024 पर्यंत. त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटसाठी खूप कोणीतरी तुम्हाला मटेरियल दिलं, हे करा, ते करा, हे वाचा, ते वाचा, मग परीक्षेला काय होतं, काहीच येत नाही त्यातलं. त्याच्यामुळं हे जे आयोगाने 3 टॉपिक दिलेले आहेत, मग त्याच्यापेक्षा आयोगाचे PYQ बघा, तुमच्या लक्षात येईल की कुठल्या टॉपिकवरती आयोगाने किती प्रश्न विचारलेले आहेत आणि मग तुम्हाला त्याची बेसिक आयडिया येईल. ओके, हे पर्यावरणाच्या बाबतीत झालं. त्याच्यानंतरचा जो आपला शेवटचा टॉपिक आहे तर तो आहे जनरल सायन्स. ओके, आता जनरल सायन्सबद्दल बोलताना त्यांनी इथं कुठंही तुम्हाला टेक्नॉलॉजी असा शब्दप्रयोग वापरलेला नाही आहे. सामान्य विज्ञान म्हणजे अगदी स्टेट बोर्डचं असतं तर ते सामान्य विज्ञान, कुठंही त्यांनी शब्दाने सुद्धा कुठं टेक्नॉलॉजी म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे मग टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायचा नाही का, तर थोडासा करावा लागणार आहे कारण आयोगाने त्याच्यावरती प्रश्न विचारलेत. मग ते असं म्हणतील की जर का तुम्हाला प्रश्न पडला की तुम्ही अभ्यासक्रमात तर टेक्नॉलॉजी कुठंच म्हटलं नाही, मग प्रश्न कसं काय विचारला. ओके, ते म्हणतील हा टेक्नॉलॉजीचा प्रश्न नाही आहे, हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. आलं का लक्षात. त्याच्यामुळं हे टेक्नॉलॉजी सुद्धा थोडंसं करायचं आहे. थोडंसं करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, करंटमध्ये ज्या गोष्टी चर्चेत आहेत तर त्याच गोष्टी करायच्या. त्याच्या पलीकडे टेक्नॉलॉजीसाठी काही करू नका. एखादा सुपर कम्प्युटर चर्चेत आहे, एखादा उपग्रह चर्चेत आहे, ओके, एखादी मोहीम, टेक्निकल मोहीम चर्चेत आहे, तर हे फक्त इथं करून घ्यायचं आहे. बाकी त्याच्याबद्दल जास्त काय करायची गरज भासणार नाही. आता बघा, हे आहे सगळ्यात महत्त्वाचं विभाजन. ट्रेंड सेट जे म्हणतो ना कसे होतात तर ते असे होत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं मी काय केले, हे समोर तुम्हाला प्रश्न दिसत आहेत बघा, किती प्रश्न विचारलेत आणि ही जी प्रश्नांची संख्या आहे ना ही कितीपासूनची आहे, 2011 पासून 2024 पर्यंतची, म्हणजे अगदी लास्ट इयरच्या पूर्वपरीक्षेची ही प्रश्नांची संख्या आहे. त्यांनी पुरस्कार विचारलेत, किती प्रश्न विचारलेत, 12. आता ह्या पुरस्कारांचं वर्गीकरण कसं केलं त्यांनी, राष्ट्रीय, ओके, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय. ओके, अक्षर काय चांगलं नाही, शब्द काय कसा ना भावना महत्वाच्या आहेत आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. ओके, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. आता हे 3 प्रकारचे. बरं, तिने म्हणले असं फक्त त्यांनी स्पेसिफिक पुरस्कारावरती प्रश्न विचारलेत, बरोबर. मग तो त्याच्यामध्ये नोबेल पण येईल आणि महाराष्ट्र भूषण पण येईल, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं असं नका म्हणू की मग कुठलाच करू. ओके, सगळे करायचे पुरस्कार, राज्याचा पण करायचा, देशाचा पण करायचा आणि आंतरराष्ट्रीय पण करून ठेवायचा. ओके, नोबेल पण करायचा आणि महाराष्ट्र भूषण पण करायचा, हे लक्षात ठेवा. हा पहिला, त्याच्यावरती 12 प्रश्न आहेत आतापर्यंत. ओके, दुसरा टॉपिक आहे राजकीय, आर्थिक, सामाजिक घडामोडी, म्हणजे पॉलिटिकल, इकॉनॉमिकल आणि सोशलॉजिकल, जे करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे आणि जे परीक्षेला लागू होते असं सगळं करून ठेवायचं, बरोबर. आता याच्यामध्ये अजून एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो. ज्यावेळेस राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा तुम्ही अभ्यास करत असता तर त्यावेळेला एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवा, मुलं, महिला, ओके, मुलं म्हणजे बालक लक्षात ठेवा, महिला आणि जो दबलेला किंवा पिछाडलेला वर्ग आपण ज्याला म्हणतो तर ते टॉपिक करा. ओके, असुरक्षित गट ते टॉपिक करा, त्यांच्यासाठीच्या योजना, कारण त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ओके, त्याच्यावरती 19 प्रश्न आहेत. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी, 11 प्रश्न आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडी काय असतात की ट्रम्प अमेरिकेचे किती राष्ट्राध्यक्ष आहेत, किती आहेत, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, याच्यावरती आपण ऑलरेडी एक लेक्चर घेतले, बरोबर. ते असं विचारतील ट्रम्प कुठल्या पक्षाचे आहेत ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक हे 2च पक्ष अमेरिकेत आहेत. ओके, ते विचारू शकतात, काही विचारू शकतात. शेवटी ती MPSC आहे, ती काही UPSC सारखं नाही, स्पेसिफिक तेवढाच घटकावरती 2-4 प्रश्न आलेत, विचारू शकतात ते, बरोबर. हे आंतरराष्ट्रीय. पर्यावरणीय घडामोडी,
ज्यावेळेस आता पर्यावरणीय घडामोडींचा वेगळा अभ्यास करण्याची काही गरज नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही इन्व्हायरमेंटचा अभ्यास करायला घ्याल तर त्यावेळेस ज्या इन्व्हायरमेंटचे करंट अफेअर्स आहे ते तिथंच वाचून घ्यायचं. कारण एखादा कायदा पर्यावरणाशी संबंधित तर त्याला जर का 10 वर्ष पूर्ण झाले, त्याला 50 वर्ष पूर्ण झाले असतील, 75 वर्ष पूर्ण झाले असतील, तर तो टॉपिक मग करंट अफेअर्समध्ये पण येतो आणि पर्यावरणाच्या अभ्यासक्रमात पण तो समाविष्ट होऊ शकतो. त्याच्यामुळं ह्या काय वेगळ्या वाचू नका, तिथंच वाचून घ्या. व्यक्तिविशेष याच्यावरती 7 प्रश्न पडलेले आहेत. व्यक्तिविशेष म्हणजे काय? कोणाचं निधन झालंय, बरोबर, कोणाचं पुस्तक चर्चेत आहे, कोणाची कुठेतरी निवड झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे, व्यक्तिविशेष. ओके, कोणाला तर कुठला पुरस्कार मिळाला आहे तर ते थोडंसं व्यवस्थितपणे पाहून घ्या. क्रीडा घडामोडी, आता ह्या क्रीडा घडामोडी तुम्हाला एक प्रश्न विचारात म्हणजे आठवत असेल तर थोडंसं त्याच्यावरती जोर द्या. खालीलपैकी कुठला एक भारतीय क्रिकेटर आहे की जो लेफ्ट हँडनी बॅटिंग करतो किंवा बॉलिंग करतो, असा प्रश्न MPSCने विचारला आहे. त्याच्यामुळं क्रीडा घडामोडी ज्या महत्त्वाच्या आहेत, ओके, अमेरिकन डबल टेनिस कोणी जिंकलं, तर हे ऑस्ट्रेलियन डबल टेनिस कोणी जिंकलं, असे प्रश्न विचारतात. IPL सध्या चर्चेत आहे, वुमन्स IPL झाले महाराष्ट्रात आणि ही अगदी भारतातली सर्वात मोठी लीग आहे, तर ती पुण्यात पार पडली आहे. त्याच्यामुळे मे बी त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्रीडा घडामोडी आलं लक्षात. तर हे असं थोडंसं चालू घडामोडीवरती अगदी 2011 पासून 2025 पर्यंत 24 पर्यंत आयोगाने हे एवढे प्रश्न विचारलेले आहेत. हे थोडंसं टोटल करा, काय टोटल करण्याची काही गरज नाही आहे. जर का तुम्हाला लक्षात आलं कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न आहेत तर ते तुम्हाला पेपर सोडवताना कामी येऊ शकतं. हे दाखवण्याचं कारण हेच की कुठल्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर आता आपले ट्रॅडिशनल सब्जेक्ट सुरू होतात. हिस्ट्री पहिला आपला जो सब्जेक्ट आहे तो आहे इतिहास. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास, याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की ज्या टॉपिकवरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत त्या टॉपिकला जास्त वाचणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मौर्य आणि मौर्योत्तर कालखंड 9 प्रश्न आहेत बघा हे, आणि हा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे. आता ते प्रश्न विचारू शकतात की भारताच्या संसदेमध्ये जो सेनेगल, ओके, असा तो काय म्हणतो राजदंड, ते तुमच्या इमेज डोळ्यासमोर आले असेल बघा, तो सेनेगल घेऊन पुढे एक माणूस चालला होता आणि त्याच्या पाठीमागे आपले महामहिम पंतप्रधान चाललेले होते, बरोबर. तर तो सेनेगल कुठल्या राजवटीशी संबंधित आहे ते एकदा करून घ्या, हे लक्षात ठेवा. त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण अजून प्रश्न विचारलेला नाही आहे त्याच्यावरती. अश्मयुगीन कालखंडावरती 2 प्रश्न आहेत. ताम्रपाषाण संस्कृती 2 प्रश्न. हडप्पा संस्कृती आणि सिंधू संस्कृती 3 प्रश्न. पाकिस्तानला हल्ला केल्यामुळे ही संस्कृती चर्चेत आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. वैदिक कालखंड त्याच्यावरती 5 प्रश्न आहेत. उत्तर वैदिक आणि महाजनपद 5 प्रश्न आहेत. जर का तुम्हाला महाजनपदाचा थोडक्यात अभ्यास करायचा असेल तर इयत्ता 11वीचं स्टेट बोर्डचं नवीन आलेलं पुस्तक, त्याच्यामध्ये ह्या महाजनपदाचा अगदी इन डिटेलमध्ये थोडक्यात व्यवस्थितपणे माहिती तिथे दिलेली आहे. त्याच्यानंतर इंडो ग्रीक आणि कुशाण राज्य 3 प्रश्न आहेत. गुप्त राजघराणे 4 प्रश्न आहेत. दक्षिण भारतातील प्राचीन राज्य, मी जो तुम्हाला सेनेगल म्हटलो ना, तर हे दक्षिण भारतातील एका प्राचीन राज्याशी संबंधित आहे, सत्तेशी संबंधित आहे. न विसरता त्याचं उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्यावरती 2 प्रश्न आहेत. प्राचीन भारत सांस्कृतिक त्याच्यावरती 6 प्रश्न विचारलेले आहेत 2011 पासून 24 पर्यंत. येते का लक्षात? हे जे केले ना त्याच्यासाठी गेले की कुठल्या टॉपिकला किती महत्त्व द्यायचं, किती वाचायचं, त्याचे प्रश्न किती सोडवायचे, PYQ मधून किती डाटा कव्हर होतोय, याची थोडीशी तुम्हाला आयडिया यावी यासाठी हे सगळं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. मध्ययुगीन भारताचा इतिहास, मिडिएवल, दिल्लीची सुलतानशाही 10 प्रश्न आहेत. सर्वाधिक प्रश्न त्याच्यावरती आहेत. विजयनगर आणि बहामनी साम्राज्य 4 प्रश्न आहेत. मुघल साम्राज्यावरती 6 प्रश्न आणि मराठा साम्राज्यावरती 3 प्रश्न आहेत. तर असे हे 10 आणि 4 14, 14 20 आणि 23, म्हणजे 2011 पासून 2024 पर्यंत या मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती 24 प्रश्न विचारलेत आयोगाने. किती? 24. आणि आपण याला वाचतो किती? आर.एस. शर्मा, ल्युसेंट, अजून कोणी काय सांगितलं तर ते, आणि प्रश्न येतो किती? 1. कधी कधी तर येत पण नाहीये. अलग लक्षात हे. आणि बरं, मध्ययुगीन भारताचा इतिहास आपण वाचत असेल तर त्याच्यात महत्त्व कशाला द्यायचंय? दिल्ली, म्हणजे दिल्लीला, म्हणजे दिल्ली सुलतानशाहीला, कारण त्याच्यावरती 10 प्रश्न आहेत. ओके, बाकीच्या गोष्टी आपण कधी ना कधी वाचलेल्याच आहेत आणि ह्याच्यामध्ये खूप डिटेल आणि खूप डीपमध्ये प्रश्न विचारला आहे आणि तो आपल्याला सुटणारच नाही असे. म्हणजे ज्यावेळेस आपण एन्शियंट आणि मिडल हिस्ट्रीचा अभ्यास करत असतो तर त्यावेळेस आपल्या डोळ्याखालून एखादी गोष्ट गेलेली असते, ते आपल्या लक्षात असतं. फक्त आपलं थोडंसं प्रश्नांचं PYQचं अनालिसिस नसल्यामुळं किंवा काही गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण उत्तर चुकतो, परंतु बऱ्याचशा वेळेला ते बरोबर येण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, मॉडर्न इंडियन हिस्ट्री, याच्यावरती प्रश्नांची संख्या थोडीशी जास्त आहे कारण हा अभ्यासाचा भाग आहे.
ब्रिटिश सत्तेची स्थापना 4 प्रश्न आहेत त्याच्यावरती. त्याच्यानंतर 1857चा उठाव आणि राष्ट्रवादाचा उदय 7 प्रश्न आहेत. ब्रिटिशकालीन कायदे आणि प्रशासन व्यवस्था 1च प्रश्न आहे त्याच्यामध्ये. नंतर सामाजिक धार्मिक राजकीय सुधारणा चळवळी 4 प्रश्न आहेत. राष्ट्रीय काँग्रेस आणि मवाळ युग याच्यावरती 5 प्रश्न आहेत. राष्ट्रीय काँग्रेसची महत्त्वाचे अधिवेशनं, त्याचे अध्यक्ष आणि कुठले निर्णय घेण्यात आले याच्याबद्दलचं एक लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे, ते पहा तुम्ही. आणि जर का नसेल तर मला कमेंट करा, तुमच्यापर्यंत लेक्चर मी पोहोचवतो. त्याच्यानंतर गांधी युग राष्ट्रीय चळवळ, गांधी राजकारणात आल्यापासून ते 1947 पर्यंत 13 प्रश्न आहेत, बरोबर. आणि गांधींवरती प्रश्न असतो. त्याच्यानंतर सत्तेचं हस्तांतरण झालं 3 प्रश्न आहेत. क्रांतिकारी चळवळी 6 प्रश्न आहेत. शेतकरी आणि कामगार चळवळी 4 प्रश्न आहेत. हे लक्षात ठेवा, पंजाब ओके, इकडे पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र हे 3 हॉटस्पॉट आहेत शेतकरी चळवळीच्या बाबतीत. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये आता त्या बंगालच्या बाबतीत थोडंसं कमी वाटतंय, पण पंजाब आणि महाराष्ट्रात जर का एखाद्या शेतकरी चळवळीला 50 वर्ष पूर्ण झालेत, 75 वर्ष पूर्ण झालेत, 100 वर्ष पूर्ण झालेत, किंवा एखादं आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनात सहभागी झालेला एखादा पक्ष खूप वर्षापूर्वी स्थापन झाला आहे, त्याचा संबंध कुठे जर स्वातंत्र्य चळवळीशी लागतोय तर ते करून ठेवा. आयोग त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. त्याच्यानंतर स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या व्यक्ती ओके, वृत्तपत्रावरती 5 प्रश्न आहेत. शैक्षणिक सुधारणा 4 प्रश्न आहेत. महत्त्वाच्या व्यक्तीवरती 11 प्रश्न आहेत. मुस्लिम लीग आणि मुस्लिम सुधारणा चळवळी 3 प्रश्न आहेत. वसाहतकालीन भारतीय अर्थव्यवस्था मध्ये काय करत होते इंग्रज 2 प्रश्न आहेत. गव्हर्नर जनरल आणि व्हाईस रॉय ओके, आपण याचा किती अभ्यास करतो? प्रमाणापेक्षा जास्त. आपल्याला काय वाटतं आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे गव्हर्नर, व्हाईस रॉय आणि गव्हर्नर जनरल याचाच आपल्याला अभ्यास करायचा नाही. त्याच्यावरती 3च प्रश्न आहेत फक्त, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांचं योगदान 3 प्रश्न आहेत. सध्या हे थोडंसं चांगलं करून घ्या, कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे. त्याच्यामुळं मे बी एखादा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड घेऊन त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. याशिवाय भारताच्या राज्यघटनेच्या संविधान समितीमध्ये ज्या 15 महिला होत्या ना ओके, त्याची PDF सुद्धा VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. तर त्या 15 महिलांच्या कार्याची माहिती किंवा त्यांचं योगदान तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. कारण का सध्या संविधानाची 75 वर्ष अंमलबजावणीची, आणि त्याच्यामुळे या 15 महिलांबद्दल तुम्हाला माहिती, कमीत कमी त्या कुठल्या प्रांतातून येत होत्या ओके, त्यांनी काय योगदान दिलंय हे लक्षात ठेवा. आणि ज्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आसपासच्या भागाशी रिलेटेड आहेत तर ते तर तुम्हाला आलंच पाहिजे. ओके, स्वतंत्रोत्तर भारत म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून नंतरचा भारत, त्याच्यावरती किती प्रश्न आहेत? 2 प्रश्न आहेत. म्हणजे ते अगदी 1947 पासून अगदी 2025 पर्यंत ते विचारू शकतात. आणि ते कधी कधी ते प्रश्न हिस्ट्रीत जातील किंवा कधी कधी ते प्रश्न पॉलिटीमध्ये सुद्धा जातील. आलं लक्षात? समजतंय? पुढचा महाराष्ट्राचा इतिहास. आता बघा, हा महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तर याला राज्यसेवेमध्ये म्हणजे MPSC प्रिलिम्समध्ये, नॉट कंबाईन ग्रुप B आणि C, याच्यामध्ये थोडंसं वेटेज कमी आहे. म्हणजे प्रश्न येत आहेत पण एवढे येत नाहीत की जेवढे एन्शियंट मिडिवल मॉडर्नवरती येत आहेत, भारताच्या इतिहासावरती येत आहेत. समाजसुधारक यांचा हॉट टॉपिक आहे बघा, सोशल रिफॉर्मर, त्याच्यावरती 26 प्रश्न आहेत, हे लक्षात ठेवा. 26 ओके. आणि याच्यामध्ये जे समाजसुधारक, सामाजिक चळवळी, हे लक्षात ठेवा, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक या 3 क्षेत्राशी रिलेटेड जे समाजसुधारक आहेत तर त्यांच्यावरतीच आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आता सामाजिकमध्ये मुलांबाबतीचं कार्य येईल, महिलांबाबतीचं कार्य येईल ओके. तर हे सगळे त्याच्यातले मुद्दे आहेत. पण तो हे लक्षात ठेवा, सोशल रिफॉर्मर, रिलिजियस रिफॉर्मर आणि एज्युकेशनल रिफॉर्मर, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक सुधारक, त्याच्यावरतीच जे सुधारक त्यांनी ज्यांचं काम चांगलं आहे, तर काम चांगलं आहे म्हणजे सगळ्यांचंच काम चांगलं आहे, परंतु आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत तर त्याचं डिवायडेशन तुम्हाला अशा पद्धतीनं करता येऊ शकतं. समाजसुधारक महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतोय आपण, हे लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या बाबतीत ओके. समजतंय का? त्याच्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती प्रक्रिया, त्याच्यावरती 3 प्रश्न आहेत. निर्मिती प्रक्रिया म्हणजे कसा निर्माण झाला, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल ओके, तर त्याच्यावरती टोटल 3 प्रश्न आहेत. हैदराबाद मुक्ती संग्राम, त्याच्यावरती 3 प्रश्न आहेत. आणि मग महाराष्ट्राच्या इतर गोष्टी घडामोडी, त्याच्यावरती 13 प्रश्न आहेत. म्हणजे ते त्याच्यामध्ये काहीही विचारू शकतात. मग ज्यावेळेस इतिहास महाराष्ट्राच्या बाबतीत विचारला जाऊ शकतो तर ते काहीही विचारतील. तिथं आपण स्पेसिफिक सांगू शकत नाही की या टॉपिकवरती ते प्रश्न विचारतील किंवा याच्यावरती येणार नाहीये. ती आयोगाची चॉईस आहे शेवटी ओके. आणि ते आपल्याला प्रश्न सोडवावे लागणार आहेत कारण याच्यातली प्रश्नांची संख्या सुद्धा थोडीशी जास्त आहे. 13 आणि 3 16, 16 आणि 3 19, 40, जवळजवळ 50 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली महाराष्ट्राच्या इतिहासावरती. कधीपासून?
2011 पासून 2024 पर्यंत. याच्यावरती थोडंसं लक्ष देऊन ठेवा. जे चर्चेतले टॉपिक आहेत महाराष्ट्राच्या बाबतीत तर ते करून ठेवा. स्टेट बोर्डचं जुनं स्टेट बोर्ड आय थिंक इयत्ता 11वीचं जुनं स्टेट बोर्ड ते थोडंसं वाचा. त्याच्यामध्ये जे समाजसुधारक आहेत, 1 मिनिट, जे समाजसुधारक आहेत तर त्यांची सगळी माहिती जी आहे तर त्या जुन्या स्टेट बोर्डमध्ये दिलेली आहे. ओके. आणि समाजसुधारकाला मला वाटते MPSC प्रिलिमसाठी ग्रुप बी आणि ग्रुप सी नव्हे, MPSC प्रिलिमसाठी ते पुस्तक तुम्हाला चांगलं आहे, म्हणजे ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. 11वीचं जुनं पुस्तक सॉरी आणि 11वीचं नवीन पुस्तक. ओके. नवीन पुस्तकात काय आहे, एन्शियंट आणि मिडिवल आहे. जुन्या पुस्तकात काय आहे, महाराष्ट्राचा इतिहास थोडक्यात दिला त्यांनी, समाज सुधारणा. ओके. आणि समाज सुधारक याच्याबद्दल त्याच्यामध्ये हे पण आहे बघा, महाराष्ट्राची निर्मिती प्रक्रिया पण आहे. ओके. हैदराबाद मुक्ती संग्राम पण आहे आणि हे समाज सुधारक पण आहेत. जे महत्वाचे समाज सुधारक आहेत तर ते सगळे तुम्हाला इथे दिलेले आहेत. इयत्ता 11वी हे लिहून ठेवा. ओके. असेल तुमच्याकडं वेल अँड गुड, नसेल तर ई बाल भारती नावाचं एक वेब पोर्टल आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं, ई बाल भारती. गुगलला जाऊन सर्च करा तर तुम्हाला ते सॉफ्ट कॉपी स्वरूपात PDF स्वरूपात मिळून जाईल. असं ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे. नाही मिळालं तर तुम्ही काही जण टॅब वापरतात, लॅपटॉप वापरतात, जर का तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीमध्ये वापरायचं असेल, वाचायचं असेल तर ई बाल भारती या वेब पोर्टलवरती जावा. तुम्हाला ते 11वीचं जुनं आणि नवं दोन्ही पुस्तकं तुम्हाला तिथं मिळून जातील. चलो पुढे बघा. पुढचा काय टॉपिक आहे, जिओग्राफी, भूगोल. आता भूगोलाचे सुद्धा आपण मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पार्ट पाडलेले आहेत, म्हणजे हे तुम्हाला अभ्यास करताना थोडंसं सोपं जाते. कसं केलं आपण, पहिल्यांदा केलं आहे फिजिकल जिओग्राफी, प्राकृतिक भूगोल. आता त्याच्यावरती तुम्हाला कुठे वेटेज जास्त दिसते, सगळ्यात जास्त प्रश्न बघा कुठे दिसतात, तर सगळ्यात जास्त प्रश्न हा एक टॉपिक आहे आणि हा एक टॉपिक आहे. सूर्यमाला आणि विश्वाची उत्पत्ती 13 प्रश्न आहेत आणि हवामानशास्त्र आणि त्याच्याशी संबंधित घटक त्याच्यावरती 13 प्रश्न आहेत. कधी 2011 पासून 24 पर्यंत. आणि बाकीच्या टॉपिकवरती थोडे प्रश्न आलेले आहेत. पृथ्वी आणि पृथ्वीचा अंतरंग 6 प्रश्न आहेत. खडक आणि खनिजे 2च आहेत. ज्वालामुखी आणि भूकंप 6 प्रश्न आहेत. अपक्ष आणि मृदा 2 प्रश्न. भूरूपे, वेगवेगळी भूरूपे जे तयार होतात ते, म्हणजे ते भूकंपातून असतील. ओके. ही वेगवेगळी भूरूपे त्याच्याबद्दल 6 प्रश्न आहेत. स्थानिक आणि ग्रहीय वारे 9 प्रश्न आहेत. सागरशास्त्र 7 प्रश्न आहेत. वनसंपत्ती 5 प्रश्न आणि ह्युमन जिओग्राफी किंवा मानवी भूगोलावरती हे 6 प्रश्न आहेत. अशा रीतीनं जास्त महत्त्व या 2 टॉपिकला देणं गरजेचं आहे. परंतु बघा, 2 टॉपिकला महत्त्व देऊन बाकीच्या टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला जमलेच नाहीत तर काय करायचं, त्याच्यापेक्षा काय करायचं की सगळ्याच टॉपिकचं वाचायचं, परंतु हे वाचत असताना या 2 टॉपिकवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करायचा. ट्रेंडिंग टॉपिक अलग लक्षात, जे ट्रेंड्स म्हणलो ना तुम्हाला तर ते असे सेट होतात, हे लक्षात ठेवा. बरोबर. त्याच्यानंतर जागतिक भूगोल आहे, वर्ल्ड जिओग्राफी आहे. त्याच्यामध्ये पठारे आणि वाळवंटे. आता हे भारतातले सुद्धा वाळवंटे येतील, भारतातले सुद्धा पठारे येतील आणि जगातले सुद्धा पठारे येतील. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खाली भारताचा अभ्यास कराल तर त्यावेळेस तुम्हाला हे भारताच्या बाबतीत सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यानंतर जलप्रणाली, वॉटर सिस्टीम, जागतिक, म्हणजे हे जगातले जे वेगवेगळे देश आहेत, म्हणजे एखाद्या देशात एखादी गोष्ट चर्चेत आली असेल, एखादा पर्वत कुठं आहे, एखाद्या देशातली नदी विचारली असेल. आता सपोज फॉर एक्झाम्पल पाकिस्तान हा देश कुठल्या देशांबरोबर बाउंड्री शेअर करतोय, ते विचारणार नाही मला, पण विचारला तर बरोबर. तर हे प्रश्न इतरमध्ये येतात, त्याच्यावरती 14 प्रश्न विचारलेले आहेत. ओके, दॅट्स इट. पुढं भारताचा भूगोल. आता बघा भारताचा भूगोल, त्याच्यामध्ये काय काय विचारले थोडंसं पहा. इंडियन जिओग्राफी, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कुठं आहेत ते एकदा पाहून घ्या. ओके. भारतातील नदी प्रणाली 16 प्रश्न आहेत आणि भारताची प्राकृतिक रचना 15 प्रश्न आहेत. ओके. सिंधू जलवाटप करार ऐकला असेल, पाहिला असेल, वाचला असेल, सध्या चर्चेत आहे. तर त्या जलवाटप करार आणि त्याच्याशी संबंधित 5 नद्या, एक सिंधू आहे आणि बाकीच्या 5 आहेत. ओके. त्याच्यातलं कुठल्या नद्याचं पाणी कुणाला मिळते, म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीत लक्षात कसं ठेवायचं, भारताला कुठल्या नद्याचं पाणी मिळते, राबीस. ओके. रावी, बियास आणि सतलज या 3 नद्यांचं पाणी जे आहे तर ते भारताला मिळते नाही, राहिलेल्या 3 नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळते. आता हा जो सिंधू जलवाटप करार आहे ना, ओके, तर या करारावरून म्हणजे काय केलंय भारतात, म्हणजे ह्या जलकरारात जर का महत्त्व सांगायचं झालं तुम्हाला तर या सगळ्या नद्या भारतातून वाहत आहेत आणि त्याचा शेवट मात्र पाकिस्तानात जाऊन होतोय. त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकतो की उगम एका देशात आहे आणि त्या संपतायत किंवा समुद्राला मिळतात दुसऱ्या देशात. त्याच्यामुळं भारताने जर का ठरवलं या नद्यांचं पाणी अडवायचं, तर भारताकडे सध्या तशी व्यवस्था उपलब्ध नाहीये. पण जर का भविष्यात झाली आणि या नद्यांचं पाणी अडवलं तर पाकिस्तानला पाणी मिळणार नाहीये.
कारण या नद्या भारतातून ज्यावेळेस पाकिस्तानमध्ये जातात तर त्यांचा जो पहिला त्याची जास्त बाउंड्री भारताला लागून आहे पंजाब प्रांत, आणि तो थोडासा सधन प्रांत समजला जातो. आणि या नद्या पाणी त्या पंजाब प्रांतातनं मग पुढे जाऊन मग अरबी समुद्राला तिथं मिळतात. आणि जर का भारताने ठरवलं या नद्याचं पाणी पाकिस्तानला जाऊच द्यायचं नाही तर पाकिस्तानला अक्षरशः भीक मागावी लागेल, एवढी वाईट परिस्थिती येईल. ओके, परंतु हा करार ज्यावेळेस झाला तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. हा करार दोन देशापैकी कोणत्याही एका देशाला रद्द करता येणार नाही. अतिशय महत्त्वाचं कलम त्या करारामध्येच ऍड केलंय. आणि हा करार जो झालेला आहे तर तो वर्ल्ड बँक, हे लक्षात ठेवा, वर्ल्ड बँकेच्या मदतीनं किंवा मध्यस्थीनं झालेला आहे. ओके, हे जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याच जणांना ते असं देऊ शकतात की IMF, ओके, IMFच्या मदतीनं झाला. ओके, IMFच्या मदतीनं नाही झाला तर तो वर्ल्ड बँकेच्या मदतीनं झालाय. ज्यावेळेस काय होईल तर त्यावेळेस पहिल्यांदा वर्ल्ड बँकेला बोलवलं जातं तिथं. ओके, आणि हा करार एकतर्फी रद्द करता येत नाही. ज्यावेळेस हा करार भारतानं काय केला होता, स्थगित केला होता, ज्यावेळेस पाकिस्ताननं भारतावरती हल्ला केला. आणि त्यावेळेला बऱ्याचशा मोठ्या काय म्हणतो सरांनी, लेक्चर घेणाऱ्यांनी, यूट्यूबला शिकवणाऱ्यांनी सांगितलं की हा करार रद्द झालाय. रद्द कसं काय होईल? त्या करारातलीच एक तरतूद सांगते की हा करार एकतर्फी त्या दोन्हीपैकी कोणत्याही राष्ट्राला रद्द करता येत नाही. हे त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं ही अजूनही नदी प्रणाली चर्चेत आहे. सिंधू, तिच्या उपनद्या आणि सिंधू नदी आणि तिच्या ज्या उपनद्या मी तुम्हाला आत्ता बोललो तर त्याच्यावरती वेगवेगळे जलविद्युत प्रकल्प असतील, वेगवेगळी धरणं असतील, ओके, शेतीसाठीचे सिंचन प्रकल्प असतील तर ते थोडंसं पाहून घ्या. हवामान, मृदा आणि मृदेची धूप, कृषी आणि वनसंपत्ती, लोकसंख्या, आर्थिक भूगोल, दळणवळणावरती 7 प्रश्न आहेत. सण, उत्सव, नृत्य, ओके, त्याच्यावरती 2 प्रश्न आहेत. जर का तुम्हाला सण, उत्सव आणि नृत्य या 3 घटकांचा अभ्यास करायचा असेल तर नॉर्थ ईस्ट मधली जे 7 राज्य आहेत ना तर त्या 7 राज्यांमधल्या गोष्टींचा अभ्यास करा. ओके, आणि जी सध्या राज्य चर्चेत आहेत तर तिथं कुठले सण साजरे केले जातात, उत्सव साजरे केले जातात किंवा नृत्य साजरे केले जातात तर त्याचं थोडंसं पाहून घ्या. आणि मग भारतातल्या इतर गोष्टींबद्दल माहिती की जे घटक जॉग्राफीशी रिलेटेड आहेत त्याच्यावरती 2 प्रश्न आहेत. ओके, समजलं? त्याच्यानंतर पुढं काय त्यांनी विचारलंय, म्हणजे पुढचा टॉपिक काय आहे, महाराष्ट्राचा भूगोल. त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोलावरती 5 प्रश्न आहेत, नदी प्रणालीवरती 3 प्रश्न आहेत, महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या नद्या बरं का फक्त. त्याच्यानंतर लोकसंख्या महाराष्ट्रातली 5 प्रश्न आहेत. लोकसंख्या चर्चेचा विषय असतो. ओके, म्हणजे भारतातल्या लोकसंख्येवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल किंवा मग महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. परंतु लोकसंख्या इज परमनंट टॉपिक फॉर MPSC प्रिलिम्स. याच्यावरती प्रश्न विचारला जातोय. मग ते इकॉनॉमिकच्या पर्स्पेक्टिव्हने विचारतील, ते जॉग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हने विचारतील किंवा ते पॉलिटीच्या पर्स्पेक्टिव्हने विचारतील, पण विचारतीलच. ओके, ते भारताच्या बाबतीत विचारतील मग किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत विचारतील, परंतु विचारतील. महाराष्ट्र कृषी, ॲग्रिकल्चर, त्याच्याबद्दल 3 प्रश्न आहेत. आणि महाराष्ट्रातल्या इतर घटना घडामोडी की ज्या भूगोलाशी संबंधित आहेत त्याच्यावरती 5 प्रश्न आहेत. ओके, हे असं डिवायडेशन किंवा क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे. हा महाराष्ट्राचा भूगोल झालं, कळलं तुम्हाला? हां, हवं तर काय करतो, ही जी संबंधित PDF आहे तर आपल्या सर्व टेलिग्राम चॅनलवरती, एक मिनिट, PDF आपल्या सर्व टेलिग्राम चॅनलवरती म्हणजे VJC स्टडीवरती आणि नीती आयोगच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही PDF जी आहे तर ती मिळून जाईल. तुम्ही तिथून डाउनलोड करा आणि अभ्यास करताना थोडंसं सोबत ठेवा, कारण दिवस कमी राहिलेत. 28 सप्टेंबरला आपली पूर्वपरीक्षा आहे आणि त्याच्या अगोदर जर का तुम्हाला 4-5 महत्त्वाचे टॉपिक जर का लक्षात आले आणि ते तुमचा अभ्यास करायचे राहिले असतील आणि बाय चान्स त्याच्यावरच जास्त प्रश्न आयोगाने विचारले असतील तर तुम्हाला एक वॉर्निंग म्हणून ही PDF साथ देऊ शकते. याशिवाय अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो, पूर्वपरीक्षेच्या अगोदर प्रिलिम्स प्रेडिक्शन नावाची आपण एक वर्कबुक टाईप एक नोट तयार करतोय. ही नोटसुद्धा आपण तुम्हाला फ्रीजमध्ये देतोय, मोफतच देतोय. तर त्या नोटमध्ये काय असेल, आत्ता जे मी सगळे ट्रॅडिशनल सब्जेक्ट सांगतोय, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, इन्व्हायरमेंट, करंट अफेअर्स, याच्यात जे टॉपिकवरती प्रश्न येण्याची शक्यता आहे, किती %? 100% प्रश्न येण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणतोय आम्ही. तर असे टॉपिक एकत्र केले जातील आणि त्याच्यावरती काही प्रश्न तुम्हाला सोडवायला दिले जातील, ते करून घ्यायचं. सपोज फॉर एक्झाम्पल असा प्रश्न असला की भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, ओके, तिथं मी एक ऑप्शन दिलाय 15 ऑगस्ट 1947. ओके, दुसरा ऑप्शन दिलाय 26 जानेवारी 1950. आता 15 ऑगस्ट तुमचं उत्तर आहे, 26 जानेवारी 1950 तुमचं उत्तर नाहीये, पण तुम्ही लगेच हे केलं पाहिजे की 26 जानेवारी 1950 ही तारीख जरा तुम्हाला थोडीशी ओळखीची वाटते, तर या दिवशी संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली, हे लक्षात ठेवा. किंवा मग अजून एक तारीख असेल 25 जानेवारी 1950. ओके, आता तुम्ही म्हणाल 25 जानेवारी काय आहे,
25 जानेवारी 1950 भारताच्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना. तर हे असं थोडंसं लक्षात ठेवायचं. आपण जी टेस्ट सिरीज डिझाईन केलेली आहे ना, तर त्याच्या ऑप्शन्समधून नवीन प्रश्न तयार होऊ शकतोय. त्याच्यामुळे टेस्ट सिरीज जर का तुम्ही लावणार असाल तर ती टेस्ट सिरीज व्यवस्थितपणे सिरियसली द्या. जसा आयोगाचा पॅटर्न आहे, जसा आयोगाचा वेळ आहे, जशी आयोगाची प्रश्नांची रचना आहे, तर तसंच आपण सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळं फक्त बरोबर उत्तरच वाचून काय उपयोग नाही आहे. ओके, मी जे प्रश्नांचं विश्लेषण केलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, तर ते असं केलंय. बरं, सपोज 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला सापडले, मग 3 ऑप्शन कुठं चर्चेत येतील किंवा कुठं काम येतील हे सुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे. ओके, हेच मी तुम्हाला सांगितलं. 26 जानेवारी 1950 संविधानाची अंमलबजावणी, 26 नोव्हेंबर 1949 संविधान स्वीकारलं. हे या गोष्टी माहीत पाहिजे तुम्हाला, बरोबर. हे जास्तीचं म्हणजे बिटवीन द लाईन्स, बिहाइंड द सीन्स, हे जे सगळे शब्दप्रयोग येतात ना, तर ते इथून येतात आणि तुम्ही ते माझ्या लेक्चरमध्ये वारंवार ऐकले असतील. तर ते सगळ्या जी माहिती आहे तर तुम्हाला ती इथं कव्हर करता येईल. ओके, महाराष्ट्राचा भूगोल. त्याच्यानंतर आपला सब्जेक्ट पॉलिटी. पॉलिटीचं मी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पॉलिटीचं मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. इव्हन 2024ला किती, 23ला किती, 22, 21, अगदी 11पर्यंत अगदी इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तरी सुद्धा आता थोडंसं पाहून घ्या. जर का तुम्ही ते अगोदरचं लेक्चर पाहिलं नसेल तर ते लेक्चर पहा, तर तुम्हाला थोडीशी आयडिया येऊ शकते. राज्यव्यवस्था आणि शासन, पॉलिटी अँड गव्हर्नन्स, आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक प्रश्न मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे घटनेची निर्मिती आणि वैशिष्ट्ये. 24 प्रश्न आहेत, 24 प्रश्न. ओके, 24 प्रश्न आहेत त्याच्यावरती. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा टॉपिक येतो याच्यामध्ये, घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था, कॉन्स्टिट्युशनल अँड नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. 23 प्रश्न आहेत त्याच्यावरती. हे 2 टॉपिक महत्त्वाचे आहेत बरं का. इथं अजून बाकीच्यावरती कुठं तुम्हाला जास्त प्रश्न दिसत आहेत. पंचायत राजवरती 10 प्रश्न आहेत, परंतु मग 2024ला त्यांनी पंचायत राजवरती प्रश्नच नाही विचारला. आता चर्चेचा टॉपिक आहे, थोडासा व्यवस्थितपणे करून घ्या. त्याच्यानंतर परिशिष्ट, सूची, कलम, घटनेचा भाग, याच्यावरती 11 प्रश्न आहेत आणि याची एक PDF तयार केलेली आहे. VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ती PDF मिळून जाईल. त्याच्यानंतर संघ आणि त्याचे क्षेत्र 6. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हे परिशिष्ट, सूची आणि कलमे याचा वेगळा अभ्यास करायचा नसतो. याचा अभ्यास कसा करायचा असतो, ज्यावेळेस तुम्ही सपोज हा टॉपिक अभ्यासाला घेतलाय, संघ आणि त्याचे क्षेत्र. ओके, भाग 1 कलम 1 ते 4 त्याच्यातल्या कुठल्या तरतुदी आहेत हे तुम्हाला इथं माहीत असलं पाहिजे. ओके, हे जर का वेगळं करत बसला, आणि तुम्हाला माहित आहे मी नेहमीच माझ्या लेक्चरमध्ये म्हणत असतो की कलम पाठ करत बसू नका. जी महत्त्वाची कलम आहेत ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवणं म्हणजे पाठ करणं नाहीये. म्हणजे कधी असं होतं की तुम्हाला मग कलम 1 काय हेच लक्षात येत नाही. ओके, बरं, घटना दुरुस्तीचं कलम कोणतं, कधी कधी तेच नाही आठवत. कधी कधी असं होतं की फंडामेंटल राईट्स मधली कोणती कलम आहेत त्याच्यामध्येच कन्फ्यूज होतं. 19 काय सांगते, 17 काय सांगते, 18 काय सांगते. त्याच्यामुळे ते थोडंसं ना त्याचं कनेक्शन करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यामध्ये सपोज 76 आहे आर्टिकल, ओके, कॅगचा आर्टिकल आहे, त्याच्यानंतर फायनान्स कमिशनचा आर्टिकल आहे, बजेटचा आर्टिकल आहे, धनविधेयकाचा आर्टिकल आहे. म्हणजे आर्टिकल म्हणजे कलम. तर ही तुम्हाला थोडीशी माहिती असली पाहिजेत, कारण त्याच्यावरती सातत्याने आयोगाने प्रश्न विचारलेत. तेवढीच कलम लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नागरिकत्व म्हणजे असं नाही की तुम्ही पाठच नका करू. ज्यांना पाठ केल्याशिवाय लक्षात राहत नाही त्यांनी पाठ करा, परंतु ज्यांना पाठ करायचा कंटाळा आहे आणि पाठ केल्यानंतर कन्फ्युजन 101% होणार आहे त्यांनी पाठ नका करू, कारण त्या पाठ करण्याच्या नादात तुमच्या 2 दुसऱ्या विषयाचा अभ्यास होऊ शकतो. ओके, समजतंय? चलो, त्याच्यानंतर पुढे काय आहे, मूलभूत हक्क आहेत 8 प्रश्न 12 ते 35. राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व DPSP 5 प्रश्न आहेत. कर्तव्य ड्युटीज 3 प्रश्न आहेत. राष्ट्रपती उपराष्ट्रपती 8 प्रश्न आहेत. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ 2 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर संसदवरती 21 प्रश्न आहेत. हे लक्षात ठेवा. अजून एक तुम्हाला प्रश्न विचारतो, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. भारतीय लोकसभेचे पितामह, फादर ऑफ लोकसभा भारताच्या बाबतीत कोण आहे मला सांगा एकदा. हा प्रश्न का मला माहित नाही, पण यावर्षी विचारला जाईल असं मला वाटते. कधीतरी विचारला जाईल, ग्रुप B, C, MPSC प्रिलिम्स किंवा मेन्सला ग्रुप BCच्या कुठेतरी विचारला जाईल असं मला वाटतंय. तर त्याच्याबद्दल एकदा वाचून घ्या तुम्ही. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा हे 2 सभागृह, राष्ट्रपती, याचा सगळ्या तुम्हाला संसदेत अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यावरती 21 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत संसदेवरती. लोकसभा, राज्यसभा, त्याची स्थापना, रचना, ओके, सभापती, इकडं अध्यक्ष, त्यांची निवड, नियुक्ती, पॅनल, ओके, समित्या, त्या सगळं तुम्हाला इथं करावं लागणार आहे संसदेमध्ये. त्याच्यामुळे प्रश्नांची संख्या जास्त आहे. सर्वोच्च न्यायालयावरती 1 प्रश्न आहे. न्यायालयीन संकल्पना म्हणजे ह्याच्यामध्ये काय येतं, ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम, ज्युडिशियल ओव्हररीच, हे सगळे याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 5 प्रश्न आहेत. राज्यपालावरती 6 प्रश्न आहेत. मुख्यमंत्री आणि राज्याचं मंत्रिमंडळ त्याच्यावरती 2 प्रश्न आहेत. सध्या बघा
लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक आणि निवडणुका चर्चेचा विषय आहे, त्याच्यामुळे मे बी याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. राज्य विधिमंडळावरती 5 प्रश्न आहेत. उच्च आणि दुय्यम न्यायालय त्याच्यावरती 3 प्रश्न आहेत, म्हणजे उच्च न्यायालय आणि मग जिल्हा न्यायालय, ही जी उच्च न्यायालयाचे जे खालची न्यायालय आहेत त्याच्यावरती 3 प्रश्न आहेत. केंद्र राज्य संबंध 7 प्रश्न. केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरीज याच्यावरती किती प्रश्न आहेत? एकच प्रश्न विचारलाय. लडाख जम्मू काश्मीरबद्दल थोडंसं वाचून घ्या, प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणीबाणी 5 प्रश्न आहेत. आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झालेत. ओके. आणि संविधान हत्या दिवस म्हणून तो सेलिब्रेट केला जातो 25 जून. किती? 25 जून संविधान हत्या दिवस, कारण याच दिवशी भारतात आणीबाणी लागू करण्यात आली होती. पंतप्रधान कोण होतं? आयर्न लेडी ऑफ इंडिया इंदिरा गांधी. आणि याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळं हे आणीबाणीबद्दल ज्या घटनात्मक तरतुदी आहेत तर त्या सगळ्या तुम्हाला माहीतच असल्या पाहिजेत. ओके, हे लक्षात ठेवा. 352, 356, 360 आणि 365. ओके. आणीबाणीची तरतूद घेतली कुठून? आणीबाणीत मूलभूत हक्काला काय होतं? संसदेच्या सभागृहांची किती दिवसात त्याला मान्यता मिळाली पाहिजे? ओके, हे तुम्हाला सगळं माहीत असलं पाहिजे आणीबाणीच्या बाबतीत. घटनादुरुस्तीवरती 9 प्रश्न आहेत. लेटेस्ट घटनादुरुस्ती म्हणजे 100 नंतरच्या 106 पर्यंतच्या घटनादुरुस्ती आहेत त्या करून ठेवा. 44, 42, 73, 74 या घटनादुरुस्त्या करा. खटले त्याच्यावरती 2 प्रश्न आहेत. खटले म्हणजे काय? आता बघा, ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेमध्ये परमानंद कटारा हा खटला खालीलपैकी कशाशी संबंधित आहे असा आयोगाने प्रश्न विचारून दिलाय. आर्टिकल 21शी संबंधित असणारा तो प्रश्न आहे. तर अशा खटल्यावरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. केशवानंद भारतीमध्ये चर्चेत होता. बोंबई खटला चर्चेत होता, त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलाय. घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था. ओके, याची रचना, स्ट्रक्चर, त्याच्याशी संबंधित डेडिकेटेड आर्टिकल्स, अध्यक्ष, सदस्य, कार्यकाल याचा सगळा अभ्यास करायचा आहे. कॅग आणि महान्यायवादी 2 प्रश्न आहेत, त्याचे मी बोललोच. राजकीय पक्ष आणि दबाव गट 2 प्रश्न आहेत. काही राष्ट्रीय पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून असणारी मान्यता आता काढून घेण्यात आली आहे. त्याच्यासाठीचा क्रायटेरिया काय आहे? एखाद्या पक्षाला जर का राज्य पक्ष व्हायचा असेल तर त्याच्या संबंधीचा क्रायटेरिया काय आहे? तर या गोष्टी तुम्हाला इथं पाहाव्या लागणार आहेत. त्याच्यानंतर सार्वजनिक धोरणं, पब्लिक पॉलिसी, त्याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत. आणि पंचायत राजवरती एकूण त्यांनी 10 प्रश्न विचारलेले आहेत. पंचायत राज थोडासा चर्चेचा विषय आहे. 73-74 घटना दुरुस्ती, त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या समित्या, बरोबर. आणि मग जिल्हा परिषद, आपली पंचायत समिती, ग्रामपंचायतीपर्यंत महत्त्वाचे जे प्रशासक असतात, ओके, CEO असेल किंवा मग काय आपलं तहसीलदार, नायब तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, हे सगळं तुम्हाला इथं करणं अपेक्षित आहे. इन डिटेलमध्ये नाही आहे, कारण प्रश्नांची संख्या त्याच्यावरती 10च आहे, हे लक्षात ठेवा. समजले इथपर्यंत? हे पॉलिटीचं झालं. आणि मग शेवटी एक पॉलिटी व्यवस्थित समजलं असेल, बाकी सगळी माहिती आपण पॉलिटीचा देण्याचा प्रयत्नच करतोय. अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्सवरती कसे प्रश्न आहेत एकदा थोडंसं पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल. हे टॉपिक आहेत, 16 टॉपिक आहेत, म्हणजे 16 टॉपिकवरती प्रश्न विचारलेत. कधीपासून? 2011, 2024 पर्यंत. हे मी तुम्हाला वारंवार का सांगतोय हे लक्षात द्यावं. हे काय प्रश्न एकाच एक्झाममध्ये विचारलेले नाही आहेत आणि फक्त राज्यसेवा पूर्वचे आहेत हे प्रश्न. राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम 3 प्रश्न आहेत. ओके. आता हे तुम्हाला आर्थिक वृद्धी आणि विकास 12 प्रश्न आहेत. मानव विकास 6 प्रश्न आहेत. शाश्वत विकास 18 प्रश्न आहेत. हा हॉट टॉपिक आहे बरं का, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ओके. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट करताना काय करायचं माहिती आहे का? जे निर्देशांक इंडेक्स रिपोर्ट जे आहेत की जे सस्टेनेबल डेव्हलपमेंटशी संबंधित आहेत तर ते करून घ्या, बरोबर. कारण हंगर इंडेक्सवरती जर का ते प्रश्न विचारू शकतात किंवा दारिद्र्य निर्देशांवरती तर ते याच्यावरती प्रश्न विचारू शकतीलच. त्याच्यामुळे हे थोडंसं सस्टेनेबल डेव्हलपमेंट करत असताना हे इंडेक्स रिपोर्ट हे व्यवस्थितपणे करून घ्या. दारिद्र्य आणि बेरोजगारी, अनएम्प्लॉयमेंट, पॉवर्टी 21 प्रश्न आहेत. हा सुद्धा एक हॉट टॉपिक आहे, हे लक्षात ठेवा. 21 प्रश्न. कृषी आणि जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म आणि ॲग्रिकल्चर 9 प्रश्न. बँकिंगवरती 5 प्रश्न आहेत. सार्वजनिक वित्त त्याच्यावरती 5 प्रश्न आहेत. अशा रीतीनं हे पहिले 5 टॉपिक आहेत. त्याच्यानंतर चलन आणि भाववाढ 5 प्रश्न. नियोजन आणि पंचवार्षिक योजना 18 प्रश्न. प्लॅनिंग कमिशन किती? 75 वर्ष. आता हे जरी रद्द झालं असलं आणि त्याची जागा नीती, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, ओके, इन्स्टिट्यूशन आहे, नॉट इन्स्टिट्यूट. नीतीमधलं यन जे आहे इन्स्टिट्यूशन आहे, नॉट फॉर इन्स्टिट्यूट, हे लक्षात ठेवा. PSI आय थिंक 2017 का 16ला प्रीला त्यांनी प्रश्न विचारला होता. नीती आयोगाचा लॉंग फॉर्म काय आहे?
आणि त्यांनी एका ह्याच्यात दिलं होतं नॅशनल इन्स्टिट्यूट, नॉट इन्स्टिट्यूट, नॅशनल इन्स्टिट्यूशन. हे लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. हां, मैत्री. आता हे मैत्री कोणाचं आहे हो? हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं आहे. उद्योगांना बूस्ट देण्यासाठी किंवा त्यांना परवानग्या व्यवस्थितपणे मिळवण्यासाठी मैत्री नावाचं एक वेबसाईट प्लॅटफॉर्म तयार केला आहे. याचा लॉंग फॉर्म काय आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एकदा, बघू किती जणांचा अभ्यास झाला आहे महाराष्ट्राच्या बाबतीत आहे. त्याच्यानंतर जनसांख्यिकी डेमोग्राफिक 23 प्रश्न आहेत त्याच्यावरती, डेमोग्राफीवरती. त्याच्यानंतर आर्थिक समावेशन इकॉनॉमिक इन्क्लुजन 20 प्रश्न आहेत. सामाजिक समावेशन 17 प्रश्न आहेत. आर्थिक सुधारणा LPG धोरण 7 प्रश्न आहेत. 1991चं धोरण त्याच्यावरती प्रश्न आहेत. आंतरराष्ट्रीय संस्था, आता आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे कोणत्या हो? त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक, ओके, IMF, ओके, सार्क, आशियन डेव्हलपमेंट बँक. तर हे म्हणजे भारत आणि भारताच्या शेजारी जेवढ्या संस्था आहेत तर तेवढ्या सगळ्या करून घ्या. आणि ह्या ज्या महत्त्वाच्या आहेत ना, वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, तर याच्याबद्दल थोडंसं अगदी इन डिटेलमध्ये वाचून घ्या. चर्चेत असेल तर वाचून घ्या. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, वर्ल्ड बँक कुठले रिपोर्ट इंडेक्स काढते, IMF कुठले रिपोर्ट इंडेक्स काढते, किंवा भारताचा नीती आयोग कुठले रिपोर्ट इंडेक्स काढते ते थोडंसं पाहून घ्या, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचा कल वाढलाय. भारतात जे रिपोर्ट किंवा इंडेक्स निघत आहेत, जे नीती आयोग काढत असेल किंवा वेगवेगळी मंत्रालय काढत असतील, तर ते थोडंसं तुम्ही पाहून घेण्याचा प्रयत्न कराय. बरोबर. अर्थव्यवस्था आणि इतर गोष्टींबद्दल त्यांनी 5 प्रश्न विचारलेले आहेत. इतर गोष्टी म्हणजे काय की जे इकॉनॉमिक्स रिलेटेड आहे ते, त्या गोष्टींवरती हे टोटल किती प्रश्न आहेत? 5 प्रश्न आहेत. बरोबर, समजतंय का? आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला बूस्ट मिळालाय, बूम मिळालाय. आता ती किती नंबरला गेली आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो. मग वरच्या 3 कोणत्या आहेत किंवा वरच्या 4 कोणत्या आहेत? मग भारत आधी 7 वर होता, 8 वर होता की 10 वर होता, मग तो कितीला गेला, त्याच्यावरती प्रश्न बनतोय. त्याच्यानंतर सायन्स पर्यावरण, पर्यावरणमध्ये राहिले इन्व्हायरमेंट. मी मगाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं पर्यावरण परिस्थिती इकॉलॉजी, याच्यावरती किती प्रश्न आहेत? 13 प्रश्न आहेत. जैवविविधता बायोडायव्हर्सिटी 19 प्रश्न आहेत. पर्यावरण अवनती इन्व्हायरमेंट डिग्रेडेशन क्लायमेट चेंज 24 प्रश्न. आला लक्षात? हॉट टॉपिक जे तुम्हाला मी म्हणत होतो तर तो असा हा जो आहे तर हा हॉट टॉपिक आहे. पर्यावरण संरक्षणासाठी जे कायदे धोरणं 7 प्रश्न आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही पर्यावरण संरक्षणासाठीच्या कायदे आणि धोरणांचा अभ्यास कराल तर त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्र हे लक्षात ठेवा, ओके, भारत आणि जग या 3 ठिकाणी जे कायदे किंवा धोरणं आखण्यात आलेली आहेत तुम्हाला या तिघांचा अभ्यास करावा लागणार आहे. फक्त तुम्हाला असं वाटेल मग MPSC मग महाराष्ट्राचाच करू का, मग UPSC साठी मग भारताचा करावा लागेल, मग UPSC साठी जगाचा करावा लागेल, असं नाही. म्हणजे कायदे आणि धोरणांचा अभ्यास करताना कमीत कमी पर्यावरण संरक्षणासाठी महाराष्ट्र, भारत आणि जग काय चाललंय पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे तुम्हाला कमीत कमी माहीत असणं गरजेचं आहे. आणि जर का तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही त्याच्यावरचे प्रश्न सोडवू शकता. हे 3 टॉपिक लक्षात ठेवा इन्व्हायरमेंटच्या बाबतीत. ओके, समजतंय का? याच्यावरती किती प्रश्न आहेत? हे 13, 19, 7 आणि 24 प्रश्न जास्त आहेत बरं का पर्यावरणावरती. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ॲग्री आणि फॉरेस्टच्या सर्व्हिसेस याच्यामध्ये ॲड झाल्यामुळं आणि त्यांच्यासाठीच ही पूर्वपरीक्षा असल्यामुळं राज्यसेवेबरोबर याचं महत्त्व किंवा प्रश्नांची संख्या हे वरचेवर वाढत चालल्याचंच तुम्हाला दिसून येतंय. ओके, पुढे जाऊया. त्याच्यानंतर आत्ता शेवटचा आपला टॉपिक येतोय सायन्सचा, सामान्य विज्ञान. बघा, त्यांनी अभ्यासक्रम देताना सुद्धा कुठेही असं म्हटलं नाहीये की आम्ही काय विचारू, टेक्नॉलॉजी आम्ही विचारणार आहे. परंतु आपल्याला टेक्नॉलॉजीवरती प्रश्न जे आहेत तर ते आलेले दिसतील. मग हे का प्रश्न आले तर तो चर्चेचा विषय होता किंवा तो करंट अफेअरचा विषय होता, तो देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, तो राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल किंवा मग तो जगाच्या दृष्टीने टॉपिक महत्त्वाचा असेल, म्हणून त्यांनी टेक्नॉलॉजीवरती प्रश्न विचारलेत. पहिला आहे फिजिक्स, भौतिकशास्त्र. ओके, आता जी लोक मराठीतून सायन्सचा अभ्यास करतात तर त्यांच्यासाठी काही कन्सेप्ट, काही टर्मिनॉलॉजीज किंवा काही वर्ड्स थोडीशी अवघड जातात. आणि जी लोक इंग्लिशमध्ये अभ्यास करतात तर त्यांना मग हे सगळं सोपं वाटते किंवा काही प्रश्नांना मराठी शब्दच नाही आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जर का तुम्ही सायन्स वाचत असाल तर एकतर स्टँडर्ड पुस्तकं वापरा. उदाहरणार्थ स्टेट बोर्ड असेल, NCERT असेल, स्टेट बोर्डची पुस्तकं सुद्धा ही मला सायन्सची चांगली आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ती वाचू शकता. बरोबर. मोजमापन 3 प्रश्न आहेत. गुरुत्वाकर्षण 1 प्रश्न आहे. दाब, प्रेशर 3 प्रश्न. ऊर्जा, कार्य आणि शक्ती 4 प्रश्न. ध्वनी, साऊंड 6 प्रश्न. हे 2 टॉपिक मला महत्त्वाचे वाटतात फिजिक्समध्ये. ओके, साऊंड, ध्वनी, प्रकाश, लाईट 6 प्रश्न आहेत आणि एकावरती 8 प्रश्न आहेत. हे 2 टॉपिक अजूनही चांगले करून घ्या. विद्युतधारा 3 प्रश्न आहेत. ओके, चुंबकत्व आणि चुंबकीय पट्टा 6 प्रश्न आहेत. सूर्यमाला 4 प्रश्न. समीकरण
म्हणजे आपण जे म्हणतो ना, हे जरा थोडंसं बऱ्याच जणांना अवघड जातं. इथं गणित आहे, ही गणित सगळी. ओके, गणित गणित खूप महत्त्वाचे असतात, लक्षात ठेवा. आयुष्याचं गणित चुकलं ना, आयुष्य बिघडतंय. तसं जर का ह्या विज्ञानाचे प्रश्न सोडवताना समीकरणावरती किंवा गणितावरती जर का प्रश्न आले आणि ते जर का चुकलं तर तुम्ही प्रिलिममधनं इन किंवा आउट ठरू शकता. कारण जर का त्यांनी 4-5 प्रश्न सायन्सवरती गणिताचे विचारले तर काही होऊ शकतं ना, कारण हे प्रश्न सहसा सुटत नाही आहेत. त्या आरशाचे काही काही प्रश्न आहेत की जे तुम्हाला काही लॉजिक लावून सोडवत येतात, परंतु जर का समीकरण त्यांनी अवघड विचारली गणित तर मग ते थोडंसं अवघड होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं पाहून घ्या, स्टेट बोर्डची पुस्तकं वाचून घ्या किंवा काही जर का दर्जेदार रेफरन्स बुक तुम्हाला मिळाली तर ते थोडंसं तुम्ही पाहून घ्या. शोध आणि पुरस्कार त्याच्यावरती 3 प्रश्न आहेत. ओके, हे सायन्स ओरिएंटेड जे शोध लागलेले आहेत ते आणि त्याच्याशी संबंधित असणारे पुरस्कार याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारले आहेत. केमिस्ट्री, रसायनशास्त्र, केमिस्ट्रीवाल्यांना केमिस्ट्री. ओके, आयुष्याची केमिस्ट्री कशी असू द्या, अभ्यासाची केमिस्ट्री मात्र चांगली असली पाहिजे. रसायनशास्त्र, द्रव्य आणि वर्गीकरण 3 प्रश्न आहेत. अणु आणि त्याची संरचना 13 प्रश्न विचारलेत. ओके, अणूचं स्ट्रक्चर, ते वेगवेगळे शास्त्रज्ञ कसं त्यांनी मग अणूला भेदलं, अणूला भेदणारा कोण, अणूमध्ये काय काय असतं, कुठलं असतं, ते सगळे त्याच्यावरती 13 प्रश्न आहेत. मूलद्रव्य आणि आवर्त सारणी 7 प्रश्न आहेत. खनिज आणि धातू 3 प्रश्न आहेत. कार्बनचं जग हा टॉपिकच आहे की बघा, 8 प्रश्न आहेत त्याच्यावरती. ओके, हा एक प्रश्न तुम्हाला हा एक टॉपिक तुम्हाला नवीन दिसेल, दैनंदिन वापर. म्हणजे जे सायन्स आहे ते आपल्या दररोजच्या आयुष्याशी संबंधित आहे. उदाहरणार्थ तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तो आयोगाने सुद्धा विचारलाय. जे आपले चिप्सचे पॅकेट असतात त्याच्यात कुठला एक वायू भरला जातो. ओके, ज्यावेळेस बऱ्याचशा जणांनी ना टेलिग्रामला एक लाईव्ह क्विज घेतली होती मी, त्याच्यावरती हा प्रश्न टाकला, तुम्ही जे चिप्सचे पॅकेट खाता त्याच्यात कुठला एक वायू असतो की जेणेकरून आतमधल्या चिप्स आहेत तशाच राहाव्यात, आणि त्याच्यामध्ये मी मुद्दाम एक ऑप्शन दिला होता ऑक्सिजन. बऱ्याचशा जणांनी ऑक्सिजनवरती क्लिक केलं. ओके, त्या प्रश्नाचं उत्तर आहे नायट्रोजन. हे लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये नायट्रोजन भरला जातो आणि तो नायट्रोजन भरल्यामुळं ते जे चिप्स आहेत तर ते अगदी त्याची एक्सपायरी डेट संपेपर्यंत किंवा जोपर्यंत आहे तोपर्यंत ते आहेत तसे राहतात. तर हे आहे दैनंदिन वापराशी संबंधित सामान्य विज्ञान. त्याच्यावरती आयोगाने 13 प्रश्न विचारले. त्याच्यानंतर किरणोत्सारिता 7 प्रश्न आहेत. रासायनिक अभिक्रिया 21 प्रश्न आहेत. हे लक्षात ठेवा, हे एक महत्त्वाचं आहे. कॅटलिस्ट उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियेत कोणती भूमिका बजावतात, रासायनिक अभिक्रियेचा पहिल्यांदा वेग किती असतो, शेवटी काय होतं, हे सगळे प्रश्न याच्यामध्ये येतात. रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिॲक्शन्स, आम्ल, आम्लारी आणि क्षार, त्याच्यावरती 6 प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत 2011 पासून 2024 पर्यंत. त्याच्यानंतर बायोलॉजीवरती पुन्हा एकदा महत्त्वाचे 2 टॉपिक बायोलॉजीचे इथं तुम्हाला दिसतील. कुठले कुठले महत्त्वाचे 2 टॉपिक आहेत बायोलॉजीसाठी. एक आहे प्राण्यांचं वर्गीकरण आणि वनस्पतीचं वर्गीकरण. प्राणी वर्गीकरणावरती 13 प्रश्न आणि वनस्पतीच्या वर्गीकरणावरती 23 प्रश्न. हे 2 अतिशय हॉट टॉपिक आहेत. ह्याच्यातलं म्हणजे हे हॉट टॉपिक आहेत आणि अभ्यास करायला हे तेवढेच अवघड आहेत. ओके, मग ॲरिस्टॉटल बघा, ॲरिस्टॉटल असा एकमेव माणूस आहे की ज्यांनी प्राण्यांचं पण वर्गीकरण केले आणि त्याच माणसानं माणसांचं पण वर्गीकरण केले. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पॉलिटिकल सायन्स PSRचा अभ्यास कराल तर त्यावेळेस तुम्हाला ॲरिस्टॉटलचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले कोण राजा बनेल, कोण प्रजा बनेल, कोण सैनिक बनेल, कोण गुलाम बनेल, ॲरिस्टॉटलने वर्गीकरण केले. हे म्हणजे हे तुम्हाला ढोबळमानाने सांगतोय, PSRमध्ये मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगेल. आणि त्याच माणसानं प्राण्यांचं सुद्धा वर्गीकरण केले. म्हणजे हा ॲरिस्टॉटल असा एकमेव प्राणी आहे, माणूस आहे. ओके, माणूस आहे म्हणजे माणूस नावाचा प्राणी आहे की जो सगळीकडे चालतोय. तो सायन्समध्ये पण येईल, तो पॉलिटिकल सायन्समध्ये पण येईल, तो सोशलॉजीमध्ये पण येईल, तो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पण मध्ये येईल. त्याच्यामुळे एखाद्या माणसाचं महत्त्व किती असू शकतं तर ते ॲरिस्टॉटल एवढं असू शकतं. सायन्समध्ये पण आहे, ह्युमॅनिटीजमध्ये पण आहे, इतर गोष्टीत पण आहे. ओके, म्हणजे काही जर का करायचं असेल तर असं करायचं, म्हणजे तुमचं नाव घेतल्याशिवाय एखाद्या गोष्टीची सुरुवातच नाही झाली पाहिजे. ओके, म्हणजे पोस्ट काढायचं तर डायरेक्ट टॉपची काढायची, DC, UPSC करायचं पोस्ट डायरेक्ट IAS, म्हणजे डायरेक्ट IAS याचा अर्थ अभ्यास करून म्हणजे टॉप मोस्ट. मी तुम्हाला वारंवार सांगतो की करायचं असेल ना, तुम्ही ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात आहात तर तिथलं तुम्ही टॉप मोस्ट किंवा टॉपचीच पोझिशन मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी काय अर्थ नसतो, हे लक्षात ठेवा. ओके, आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आयुष्य तर एवढं झालंय की आपण किती चांगले आहोत हे कसं ठरवलं जातं. ओके, तुम्ही किती मेन्स, किती प्री, किती इंटरव्ह्यू पास झाला याच्यावरती आधारित. ही थोडीशी सोसायटीची डार्क रिॲलिटी आहे, पण आपल्याला आता काय आहे आपण याच्यात तरी आपल्याला मान्यच करावं लागेल. बरोबर, पाहुणे, घरचे, बाहेरचे, शेजारचे, पाजारचे असे प्रश्न विचारत असतात. रक्ताभिसरणावरती 4 प्रश्न आहेत. टॉपिकवरती परत या. श्वसन संस्था 4 प्रश्न आहेत. त्यावेळेस आपलं रक्त खवळतं असं कोणी विचारलं. त्याच्यानंतर उत्सर्जन संस्था 7 प्रश्न आहेत. मग आपल्याला कसं तरी होतं. बरोबर, पचन आपल्याला मग पचन होत नाही त्याच्यावरती 3 प्रश्न आहेत. प्रजनन संस्थेवरती 3 प्रश्न आहेत. अस्थि संस्थावरती 5 प्रश्न.
मानवातील ग्रंथी, संप्रेरक आणि विक्रे, पिट्युटरी, आलं का लक्षात? ओके, 7 प्रश्न आहेत. ह्याच्यात एक पिट्युटरीचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी 5 प्रश्न. मानवी उत्क्रांतीवरती 2 प्रश्न आहेत. होमोसेपियन्स, निअँडरथल, ही माणसं सगळी त्या उत्क्रांतीत तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. आरोग्यशास्त्र, हेल्थ सायन्स, 2 महत्त्वाचे टॉपिक बाजूला काढलेत. पोषण, न्यूट्रिशन आणि मानवी आजार, ह्युमन डिसीज, 8 प्रश्न आहेत. ओके, आणि याच्यावरती 13 प्रश्न आहेत. बघा, ज्यावेळेस आपला कोरोना येऊन गेला, कोविड चर्चेत होता, आयोगाने कोविडवरती सलग 2 वर्ष प्रश्नच नाही विचारला. ना प्रीला विचारला, ना मेन्स विचारला, ना कंबाईनला, ना ग्रुप सीला. त्याच्यामुळं चर्चेतल्या गोष्टी चर्चेत असल्या म्हणून त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारेल याची गॅरंटी 0% आहे बरं का. नाहीतर तुम्ही असं विचारणार नोबेल करू का, पद्म पुरस्कार करू का, ओके, महाराष्ट्र भूषण करू का, आणि आयोग त्याच्यावरती प्रश्नच नाही विचारणार. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, म्हणजे थोडं माहीत असणं आणि सगळ्या गोष्टींचं थोडं थोडं ज्ञान असणं ते तुम्हाला तारून नेऊ शकते. त्याच्यामुळं अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके, कोण तुम्हाला सांगितलं असेल की टुक्का मारून करा, हे टुक्का मारून नाही, 1-2 प्रश्नापुरतं चालतं. तिथं तुम्हाला म्हणजे तुमचं लॉजिक 1-2 प्रश्नांपुरतं, 1-2 प्रश्नाचे तुमचे उत्तर बरोबर येऊ शकतात, परंतु राहिलेल्या प्रश्नासाठी तुम्हाला अभ्यासच कामाला येईल, हे लक्षात ठेवा. कोणी जर सांगतं मी असं केलंय, आता सपोज हा पर्याय मोठा आहे, मग तुम्हाला येत नसेल तर हे मारा. ओके, काय करणार तुम्ही? मारून ते आल्यावर कळत, अरे ते चुकलं होतं आपलं, त्याच्यात नको जायला. पुढचा प्रश्न आहे, पुढचा टॉपिक आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता ह्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मी जे तुम्हाला म्हटलं की टेक्नॉलॉजीवरती अभ्यासक्रमात तर हा टेक्नॉलॉजी नावाचा वर्ड नाहीये. प्रश्न कसे काय विचारले तर विचारले त्यांनी. आण्विक ऊर्जा, न्यूक्लिअर पॉवर, न्यूक्लिअर एनर्जी, 4 प्रश्न आहेत. अवकाश तंत्रज्ञान, स्पेस टेक्नॉलॉजीवरती 8 प्रश्न आहेत. मग त्याच्यावरती इस्रो, काय इस्रो, भारताची इस्रो, कधी कधी DRDO पण यांना मदत करते. DRDO, ओके, नासा, ते आपलं ऑक्सफॅम 4 नावाचं मिशन लॉन्च झालं, ते थोडंसं पाहून घ्या त्याच्याबद्दल. तर हे या महत्त्वाच्या संस्था. संगणक, ओके, सुपर कम्प्युटर कुठले कुठले आहेत, मग भारताचा कुठला आहे, भारताचा किती नंबरला आहे, मग जगातले पहिले 5 कोणते, त्याच्यात अमेरिकेचे किती आहेत, चीनचे किती आहेत, जपान जर्मनीचे काय पोझिशन आहे, मग भारताची काय पोझिशन आहे, मग सीडॅक काय आहे, हे सगळं तुम्हाला इथं टेक्नॉलॉजीचा अभ्यास करताना माहीत असायला पाहिजे. म्हणजे सायन्सला जोडून येते तुमची टेक्नॉलॉजी, आणि म्हणून तुम्हाला इथं टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे. टेक्नॉलॉजी याचा नाही आहे, टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे. ओके, दॅट्स इट. तर अशा रीतीनं हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला अजूनही काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन्स, शंका, कुशंका असतील, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कमेंट बॉक्स नेहमीच तुमच्यासाठी ओपन आहे. याशिवाय माझा कॉन्टॅक्ट नंबर इथं तुम्हाला दिलेला दिसतोय, याच्यावरती तुम्हाला फोन किंवा मेसेज करू शकता. जर का तुमचा फोन किंवा मेसेज रिसीव्ह नाही झाला तर त्याला रिप्ले केला जाईल, लक्षात ठेवा. नाहीतर लगेच असं म्हणायचं काय, तर सर तुम्ही फोनच उचलत नाही, मग आम्हाला कशाला सांगताय, असं नाही. बाकीचे पण थोडी काम असतात. सध्या आपण PSIR करतोय. PSIR पर्सनल मेंटरशिप आहे. त्याच्यानंतर GS2 मेन्समधला प्रिलिम्सचं पॉलिटी थोडंसं चालू आहे. क्वेश्चन अनालिसिस, बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत. त्याच्यामुळं कधी कधी तुमचा फोन रिसीव्ह नाही केला झाला, गेला नसेल तर तुम्हाला मेसेज केला गेलाय तर तुम्हाला कॉल बॅक केला गेला, वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी होतीलच. ओके, आलं लक्षात. बाकी ज्या प्रीशी संबंधित गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. PYQचं अनालिसिस अगदी व्यवस्थितपणे करा. ही काही UPSC नाही आहे प्रश्नांचा पॅटर्न बदलायला, ही MPSC आहे. त्याच्यामुळं PYQचा अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की कुठल्या टॉपिकवरती आयोगाने किती भर दिलाय किंवा कुठल्या टॉपिकवरती आयोगाने किती प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे थोडंसं PYQचं व्यवस्थितपणे अनालिसिस करा. आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही PYQचं अनालिसिस करता, मी तुम्हाला मध्ये सांगितल्याप्रमाणे जे 3 ऑप्शन्स चुकीचे आहेत तर ते 3 ऑप्शन्स का चुकीचे आहेत किंवा त्या 3 ऑप्शनवरून प्रश्न तयार होऊ शकतो का, हे सुद्धा तुम्हाला बेसिकली थोडीशी त्याची सुद्धा माहिती असायला पाहिजे. म्हणजे भविष्यात जर का त्या ऑप्शन्सवरती प्रश्न विचारला तर तो तुमचा चुकता कामा नये. म्हणजे काय लोकांच्या डोक्यात काय चाललंय काय माहित, त्यांना PYQ अनालिसिस म्हणजे असं वाटतं प्रश्न, त्याचं उत्तर आणि खाली दिलेलं स्पष्टीकरण, याला अनालिसिस म्हणत नाहीत. असं होऊ शकतं की तो प्रश्न का विचारला हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, काय रिलेव्हन्स आहे त्याचा, बरं ते बरोबर उत्तर आहे तर तेच का बरोबर आहे, तुम्ही म्हणाला आयोगाने दिले म्हणून बरोबर आहे, आम्ही काय करणार नाही. तर मग बाकीचे 3 का चुकीचे आहेत, बाकीच्या 3 मधून दुसरा प्रश्न तयार होऊ शकतोय का, त्याच्या काही लिंक्स लागत आहेत का, तर हे सुद्धा तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल थोडीशी आयडिया घ्या किंवा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जी आहे तर ती करून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बाकी आपण तुमच्यासोबत आहोतच. काय डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील आमच्यासाठी तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. थँक्यू सो मच, धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच. IAS,
an institution for UPSC or MPSC studies.